म्हणजे हा मातेचा गौरव आहे, महिला शक्तीचा गौरव आहे. हे गौरव करणारं सरकार आहे. महिला बचत गटाला ताकद देणारं सरकार आहे. महिला बचत गटाला महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या राज्याने अनेक योजना राबवल्या. खूप मोठ्या योजना आहेत. मी सांगायला गेलो तर खूप जंत्री मोठी आहे. परंतु मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं आहे. इथं कोणी, आपला पक्ष देखील आपल्याला माहित आहे, इथं कोणी मोठा नाही, इथं कोणी छोटा नाही, इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही. मी देखील आपल्यासारखाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही. लोकांमध्ये जाणारा, शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतावर जाणारा, एरशाळवाडीचे दर्डीवर, डोंगरावर पोचणारा, सर्वसामान्य महापुरामध्ये हा एकनाथ शिंदे. तिथं महापूर येतो, काही होतं, आपत्ती येते, संकट येतं, एकनाथ शिंदे हा पहिला धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच हे आजचा दिवस अतिशय आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला एक चांगली चपराक आपल्या आमदार महोदयांनी दिलेली आहे. आणि खरी शिवसेना कोण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार महोदय, तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहात. आम्ही सगळे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण करणार. तुम्ही जी काही तुमच्या भागातली कामं आहेत ते आपलं सरकार करेल. कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, कुठेही निधीला हात आकडता घेतला जाणार नाही, एवढंच मी सांगतो. आज आपल्या पोंक्षेताई इकडे आहेत, त्यांनी सातत्याने आपले संपर्क प्रमुख आहेत, संपर्क बरोबर केला आणि आज इकडे आपला हा कार्यक्रम झालाय. दादा भुसे इकडे आहेत, ते संपर्कात इकडे होते, बरेचसे आहेत. सगळ्या लोक जे आहेत आपले, हे अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची जेव्हा संपर्क साधतात, शेवटी संपर्क साधल्यानंतरच, प्रत्येकाची बोलल्यानंतर, संवाद साधल्यानंतर एक दुसऱ्याच्या भूमिका कळतात. आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आगळा वेगळा आहे. आज कुणाच्या पदयात्रा आहेत, कुणाच्या पायी यात्रा सुरू आहे. इंडिया काय काय तो इंडिया अलायन्सचं काम सुरू आहे. आज मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी देखील केलेलं काम आपल्या समोर आहे, केलेला विकास आपल्या समोर आहे. 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षामध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे. कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम त्यांनी केलंय. आपल्या सरकारला त्यांनी पाठबळ दिलंय. म्हणून डबल इंजिनच्या सरकारमुळे डबल फायदा लोकांना या ठिकाणी होतोय. आणि म्हणूनच त्यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि काही लोक काही त्यांची मर्यादा सोडून बोलतायत, मी त्याच्यावर आता बोलत नाही, परंतु योग्य वेळी सगळ्या गोष्टीचा वापर आणि त्याचा नक्कीच त्या बाबतीमध्ये उत्तर दिलं जाईल. पण आज मी आमशा पाडवी यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि असं सांगतो, अब की बार 45 पार, पूरा नंदुरबार आज यहाँ पर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे तुमचं मी मनापासून स्वागत करतो. बरेच आज तुमच्या सोबत बरेच ठाकरे आलेले आहेत, भरपूर आहेत, अजून बाकी आहे, ते येतील नाही का तुमच्याकडचे. तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला आपलं अभिनंदन करतो. आणि सगळ्या ज्या कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.